मान्सूनची रविवारी अंदमानात हजेरी. गेल्या वर्षी देशात दडी मारलेल्या पावसामुळे हिवाळ्यानंतरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत संकट ओढवलेलं होतं. अशा प्रतिकूल परिस्थितीतून जाणाऱ्या प्रत्येकासाठी हवामान विभागानं आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे नैऋत्य मोसमी पाऊस. रविवारी त्याची पहिली हजेरी दक्षिण अंदमानचा समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागरातला काही भाग आणि दक्षिण निकोबार बेटांमध्ये लावेल. मान्सून 21 मे पर्यंत सामान्यतः अंदमानाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये हजेरी लावतो. याआधी त्याची दमदार हजेरी दक्षिण अंदमानच्या समुद्रात लागते. त्यानंतर तो देशात केरळमध्ये 1 जूनला बरसतो. असं चित्र सामान्यतः दिसतं. यावर्षी रविवारी मान्सून अंदमानात दाखल होईल अशी माहिती पुण्यातील भारतीय हवामान विभागाचे प्रमुख KS होसाळीकर यांनी दिली. गेल्या वर्षी देखील देशात 19 मे रोजी त्यानं पहिली हजेरी अंदमानमध्ये लावली होती. त्यानंतर मान्सूनचा पुढचा प्रवास रेंगाळला. त्यामुळे 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून गेल्या वर्षी 8 जूनला दाखल झाला. राज्यात त्यानं 11 जूनला सलामी दिली होती. सामान्यतः 7 जूनला तो तळकोकणात डेरे दाखल होतो. देशात यंदा पावसाळ्यात सरासरीच्या 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं यापूर्वीच वर्तवलेला आहे. यात 5% कमी अधिक होईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.